अरे आओ ना फिर. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. कालच्या भागामध्ये या सगळ्या पाहुण्यांना आपण भेटलेलोच आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि स्वागत करतो आपले लाडके महाराजा स्वप्नील सरांचं. आज तरी बहुतेक आम्ही तुम्हाला पोटभर हसवू शकू असा आम्ही प्रयत्न करणार आहे, म्हणजे आम्हाला तुम्ही सोडाल कदाचित. वा, सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झाली आहे थुकरटवाडीच्या आपल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे वळण्याची. पाहुयात पुढे. सेम वाटतं मला. सर अभी रुको, थोड़ा देखो, अभी जादू होने वाला है. अरे निळे होठ. दिसणार तुला थांब. ओहो, हे राहिलं. पाडा ते. नाही कधी होणार चित्र? डन डन सर डन. कुठं दिसत तर नाही आम्हाला. डोळे बंद करा. डोळे बंद करा, सगळ्यांनी डोळे बंद करा. ओके, बघा. काय तुला मम्मी काढायला सांगितलं, डॅडी काढले. चुकीला माफी नाही, डॅडी काढून ठेवले. मम्मी काढायला सांगितली होती ना तुला. पण निलेश, मला मनापासून असं वाटतं की त्यांनी ते चित्र काढलं होतं, त्यातले केस बरोबर काढले होते त्यांनी. कुशलच्या चित्रातले केस एकदम बरोबर होते. हे तसेच आहेत, सेम केस आहेत. मी मम्मीचं चित्र काढलंय. हा, मम्मीचं चित्र मी काढलेलं कशी आहे. मम्मी? कैसा है दादा, ये लॉकडाउन का लुक है. लॉकडाउन में हर एक जन ऐसे ही दिख रहा था. मी तर आता मान्य करतो है. अरे ये तो कुछ नहीं. हे थोडं तू गिरीशोक सरांचा लुक बघितला का लॉकडाऊन मधला? अरे तुम्ही ओळखणार नाही. काय दाखवा सरांचा लुक, दाखवा. बघ, बघितलं? ओळखा तुम्ही मांजरेकर सर का गिरीश सर? आणि नंतर जर तुम्ही बघाल तर मस्त दाढी वगैरे करून सर एकदम फ्रेश लुक मध्ये आलेले आहेत. पण खरा कलाकार तोच, ज्याला दाढी नसते, एकदम चिकना चुपडा बनून तो नंतर ऍक्टिंग भारी करतो तो. खरंय खरंय, हे खरंय. हे रंपाट केल्यावर याला कळलंच असतं. आय लव्ह यू फॉर दिस. यू डिझर्व इट. प्लीज मम्मी बसा. तुम्ही प्लीज पुढच्या माणसाला बोलवा. बसा बसा. तर आता पुढील कवयित्री आहेत त्या जरा चांगल्या आहेत, डिसेंट आहेत, जरा नीट वागा त्यांच्यासमोर. आता बोलावूयात कवयित्री सुरमई पापलेट यांना. अरे अरे हे काय नाव. वा वा, हो, नाव आहे त्यांचं स्वतः सुरमई. सुरमई जे येतात. हा, या आल्या आल्या आल्या. नमस्कार. मी कवयित्री सुरमई पापलेट. हो, आपण एकाच बिल्डिंग मध्ये राहतो. नाही हो, तुमच्या बिल्डिंग मध्ये नसतील का? नाही, खरंच आम्ही एका बिल्डिंग मध्ये राहतो. हा, व्हॉट एव्हर. मी थर्ड फ्लोअरला, तुम्ही फर्स्ट फ्लोअरला राहता. थर्ड फ्लोअरला मी राहतो, तुम्ही फर्स्ट फ्लोअरला राहता.
एनिवे तुमची परवानगी असेल तर हो हो सादर सुरमई करते. तुम्ही फिश टँक मध्ये राहता काय घ्या 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 तर- शुभेच्छा द्या. हो हिरवे हिरवे क्या बात है यार. हिरवे हिरवे मतलब तो मतलब नजर आ गया यार. प्लीज प्लीज हिरवे 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 सानी धप निसाद हिरवे तुमचं हिरवे पिवळे लाल बायतात काढून हानी ना असं बुडावर देईन एकेकाच्या हातात ए गप्प बसता का? कॅरेक्टर सांभाळा. आसावरीची मम्मी होती ती हळूहळू. बोललो ना तुला आमच्या चाळीतली Whatever. थर्ड फ्लोअरला तुम्ही फर्स्ट फ्लोअरला राहता ते सांगते. घ्या घ्या घ्या. डोंट माइंड हिरवे पिवळे लाल गालीचे क्या बात. दीपावलीच्या रांगोळीचे क्या बात है. हिरवे पिवळे लाल गालीचे दीपावलीच्या रांगोळीचे या सुंदर रांगोळीवरती ऐकलं का या सुंदर रांगोळीवरती सकाळी मांजर खेळत होती. पुढं काय झालं पुढं काय ना असं हाणलंय ना तिच्या पुढावरती माझी रांगोळी खराब करते पण मी काय खापवून येत असते का पडा पडवली गेली पडून मग. हिरवे पिवळे लाल गालीचे दीपावलीच्या रांगोळीचे या सुंदर रांगोळीवरती मांजर सकाळी खेळत होती असं जर तुम्हाला आढळलं तर शेपटी खाली द्या 2 फटके आणि फक्त पळ म्हणा. फक्त पळ म्हणा. असं करता तुम्ही हो केलं असं. काय झालं की पहाट होती ना तर मला काळोखात दिसली नाही म्हणून बांबू घेतला आणि हाणलं फटके 2 गेली पळून. तर आता पुढील कवी जे आहेत त्यांना आपण बोलावूयात. वा वा. मॅडम तुमच्या कविता छानच होत्या. धन्यवाद थँक्यू. आता बोलूयात कवी फ्रस्ट्रेट यांना. या कवी फ्रस्ट्रेट. इंग्लिश इंग्लिश कवी. आकाश कंदील बघितला का कसा लावलाय. काय काय कविता घ्या कविता घ्या. कशाला लावतो आकाश कंदील आणि कशाला लावतो दिवे. खेळायला कशाला हा पूर्ण वेळ आहे का इथं. कशाला लाव. कशाला लावतो आकाश कंदील आणि कशाला लावतो दिवे. अरे रोजची महागाई मारते आम्हाला जिवे. रोजची महागाई मारते आम्हाला जिवे. महागाईच घालते आम्हाला व्यसन व्यसन. महागाईच घालते आम्हाला व्यसन. 170 रुपये किलो झालं बेसन. दर्द आहे दर्द आहे. 170 रुपये किलो झालं अरे कशाला बोलवतो तुम्ही. कशाला बोलवतो तुम्ही दिवाळीला पाहुणे. 190 रुपये किलो झाले शेंगदाणे. अरे दिवाळी म्हटलं का सगळ्यांचे डाएट होता फेल. हे खरंय बाबा. खरं खरं. दिवाळ मलिस्का बरोबर आहे की नाही. तशी तुझी तर तशी फेल होतं म्हणा डाएट. दिवाळी म्हटलं का सगळ्यांचे डाएट होतात फेल. खरं 200 रुपये किलो झालं गोड तेल. मग 200 रुपयाची भेटते सुगंधी तेलाची बॉटल.
सुगंधी तेलाची वा 200 रुपयाची. बापरे बापरे. हा आपली बॉटल स्वस्त आहे राहू दे 200 रुपयाची भेटते सुगंधी तेलाची बॉटल. आणि एक मिनिट सुगंधी सगळे मिळून झाले 790 टोटल. टोटल 790 झाले. तुम्हाला कविता वाचायच्या होत्या, तुम्ही हे किराणा मालाचं बिल वाचता मगापासून. मग काय काय करणार ते बायकोन दिलेलं आहे. बिल महत्वाचं आहे बाबा. बसा. मी बसूनच आलो. नुसते बसा. मग काय फायदा. जा घरी. राहू दे बसतो. क्या बात है. चहा Superb. थँक्यू. तर मंडळी, दिवाळी पहाट म्हणल्यानंतर प्रमोशन आलंच. आपल्या इथे सुद्धा एका फिल्मचं प्रमोशन होणार आहे. आता हळूहळू कसे थिएटर सुरू व्हायला लागलेले आहेत आणि लोकांना प्रमोशन करण्याची आवश्यकता भासते. त्याच्यामुळे आपल्या मंचावरती येतात तसे दिवाळी पहाटला सुद्धा एका चित्रपटाचं प्रमोशन करायला हिरो आणि हिरोईन येणार आहेत. एक मराठी चित्रपट येत आहे. तर हिरो आणि हिरोईन त्यांना आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आत्माराम कपूर आणि तुम्हाला माहितीत, मला तर माहिती नाही. कपूर म्हणजे मोठेच असणार ऑफकोर्स. आत्माराम कपूर आणि कॅटरीना दाभाडे या. पिक्चर यायच्या आधीच पडला. ते बाळा जिवंत आहेत का आत? दादा आहे का तुम. अरे हाय हाय. अरे यांचा आधार नका घेऊ. ऑलरेडी लडखडत आहे. आता तुम्ही आत जा. ये बाहेर ये. हळूहळू इकडून ये. अरे कशाला करता असे पिक्चर. कशाला करता असे पिक्चर. मग डोक्यात जाते हवा. आहा 170 रुपये झाला म्हटलं रवा. 170 रुपये झाला. तिथंच आहे का तुम्ही अजून. झालं ना मगाशी सगळं वाचून. नाही काय झालं मगाशी खरेदी करता करता पैसे संपून गेले ना. रवा राहिला. रवा राहिला होता. मग रवा म्हणतो बसा जा. तुम्ही. ए तू बाहेर येऊन करतो का त्यातच बसतो आता. अरे त्याला हात द्या कोणीतरी. तो घाबरला. आता केशे काय यो चाललं होतं ना. जे काय रणवीर सिंग घुसलेलं त्याच्यात. प्लीज. आत्माराम कपूर या जोडीचं मी स्वागत करतो. आणि कसं आहे की यांचा एक नवा चित्रपट सगळ्यांच्या भेटीला येतोय. तर त्याबद्दल आपण काय सांगाल. ऍक्च्युली बेसिकलीच म्हणजे खूपच म्हणजे थँक्यू सो मच. ऍक्च्युली आम्ही मराठी फिल्म केला. ओहो डायरेक्टर सर मला बोलली की यू आर गॉडजिला. ऍक्च्युली मग आम्ही फिल्म केला आणि आम्ही खूप मजा केला. नाव काय आहे चित्रपटाचं. धुरा धुरा सासरे बुवा. काय धुरा धुरा सासरे बुवा. ते काय पिक्चरचं नाव आहे. हा असं कुठं नाव आहे ध्रुवा ध्रुवा सासरे बुवा. अगं बाई सासूबाई चालतं. धुरा धुरा सासरे बुवा काय. अगबाई सासूबाई जरा लॉजिक. ध्रुवा ध्रुवा काय आहे त्यातलं. ते आमचा लेखक जो आहे तो हे आहे ना
काय ते पंजाबी. पंजाबी हा काय ते? त्याच्यावरून आठवतं. तो आमच्या लेखात काय तो हाय हे पंजाबी आहे. पंजाबी हा, पंजाबी आहे आणि त्याने मराठी पिक्चर लिहिलाय. काय सांगताय? बसा बसा प्लीज बसा. तर आता आपल्या रेडिओ स्टेशनचं उद्घाटन आपण करणार आहे इथे फीत कापून. पण त्याच्यासाठी आपल्याला एक व्यक्ती सुद्धा तशीच पाहिजे त्यांना रेडिओ मधलं काहीतरी नॉलेज असायला पाहिजे. मलिष्का इथे बसलेले आहेत, पण तुम्ही एका व्यक्तीला मागच्या एपिसोड मध्ये भेटलेले आहात. आमच्या थुकरटवाडीच्या मलिष्का या. एक्सक्यूज मी मी काय म्हणते ते लाडू खाताना कदाचित घशात राहिलाय तो जरा पाणी पिऊन घेता? ते कसं होतंय? तिचं तसं होतंय त्या बघा. लांब आहे ते आपलं काही नाही. गेलं. मलिष्का अरे खूप स्वागत. भारी आहे यार, खूप भारी आहे. मलिष्का तुमचं अतिशय मनापासून स्वागत आहे. ह्या मलिष्का आहेत? हो या मलिष्का. तुमच्या सगळ्यांची लाडकी आरजे मलिष्का. अगं, तू मलिष्का कमी आणि तेल मॉलिष्का जास्त थँक्यू पापलेट बाई. हा, मला फक्त एक प्रश्न होता. बोल, विचार. ते वेगळे होतात का दोन होत? होतात होतात. मग तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला काय वाटलं टूथपिक अशी घालता अशी गेली ती चुकून? तुम्ही बसा बसा इच्छा तरी बसा यांच्या. हा. मी काय म्हणते तू पाणी पिऊनच घेतं काय का? बसा. आता तू इथे आला घ्या तुम्ही गाणं घ्या. मला नाही मला कशाला? ते दिवाळीचं येत नाही. दिवाळीचं घ्या. दिवाळी पाटला दिवाळीची गाणी नाही घेणार का? गटर अमावशीची घेणार का? दिवाळीचं गाणं घ्या. ठीक आहे प्रयत्न कर. मला दिवाळीचं येत नाही. 300 रुपये पर गाणं देणार दिवाळीचे. हा मग अरे का नाही येणार ते घे ना ते ये लडके आख मर गए. हा पिशवीत खडे मीठ है. मीठ दिलं माझ्याकडे आहे बाकी. पेश है खिदमत है. घ्या. बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साथ ये मेरी है आरज़ू. हैप्पी दिवाली टू यू. हैप्पी दिवाली फुस्यू. हे काय? हे फुसकिली होती. तुमच्या ना फुसकुलीवर 2 फटके दिले पाहिजे. काय झालं? काय खातलंय साधं? बघा नीट ओळखा. मी ओळखा. तुमच्याच्यानी ओळखलं जाणार आहे की ते काय आहे? ही आहे सौमित्राची आई. सौमित्रची आई? हा, ह्याच्यात सौमित्रची आई दिसते का तरी? त्यांच्या सिरियल मध्ये तरी कुठे दिसते? त्यांच्या सिरियल मध्ये दिसत नाही, इथे कुठून दिसेल? म्हणून तर सौमित्रच्या बापावर शनयाची आई लाईन मारते. हो असं दाखवतात सध्या ते. शनयाची आई सौमित्रच्या बापाला पटवते.
अरे देवा, इथपर्यंत आहे आता ते प्रकरण. उलट चालले बहुतेक आदिमानवापर्यंत जाणार. उलटे चालली सिरियल आता. पण शनयाची आई जर त्यांच्या वडिलांना पटवती म्हणल्यानंतर सिरियलचं नाव काय असेल? माझ्या सौमित्राच्या बापाची आयटम शनायच्या नाही. पण मी तुम्हाला सांगू का, आता जी जगात सिच्युएशन चालू आहे, सगळं टेन्शन मध्ये आहेत सगळे. हा. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये खरी एकमेव सिरियल ह्यांची आहे जी सगळ्यांनी बघितली पाहिजे. कुठली? ही माझ्या नवऱ्याची बायको. का? कारण किती सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा. वा 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 वा, कसा कसा प्लीज समजाव. तुम्ही कुठलाही रोल करा, शेवटपर्यंत तुमचं एक तरी लफडं कन्फर्म होणार. आयुष्यात किती आनंद भरलाय बघा. बस. कवयत्री, आता आपल्या एक कविता घ्या छानशी. दिवाळीची आणखीन एक कविता. लाडू म्हणाला चकलीला, वा 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 वा. कसले हे आपले नाते. करेक्ट. त्या दोघांमधला संवाद फार निराळा आहे. ऐकता पण. लाडू म्हणाला चकलीला, कसले हे आपले नाते, मला बघून येतात तुझ्या अंगावर काटे. रोमॅन्टिक रोमॅन्टिक आहे. काय रचना आहे. वा 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 वा. रचना माझ्या मुलीचं नाव आहे बाई. सांगितलं नाहीत मॅडम तुम्ही आम्हाला. शट अप. हा, ओके. लाडू म्हणाला चकलीला, कसले हे आपुले नाते, मला बघून येतात तुझ्या अंगावरती काटे. वा 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 वा. चकली म्हणाली बास कर आता, नको फोडू विषयाला फाटे. वा 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 वा. चकली म्हणाली बास कर आता, नको फोडू विषयाला फाटे, कारण सुरमई उठलीये भल्या पहाटे मला बनवण्यासाठी. तू पाणी पिऊन घे ना एकदा. नाही पण सुरमई उठली म्हणजे काय? सुरमई म्हणजे मी स्वतः. कवयित्रीचं नाव कवितेत एकदा तरी यावं म्हणून हा माझा एक छोटासा प्रयत्न. बाकी काय. तर ही सुरमई उठली आहे भल्या पहाटे मला बनवण्यासाठी. क्या बात आहे. कविता पुढे सादर करते. रिलेशन. वा. तेवढ्यात बेसनाच्या लाडवावरचा बेदाणा पडला आणि खळी आली. अरे काय सुंदर आहे. वर्णन बघा, वर्णन बघा. वा, वा. तेवढ्यात बेसनाच्या लाडवावरचा बेदाणा पडला आणि खळी आली. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हॅपी दिवाळी. शॉर्ट अँड स्वीट. धन्यवाद. आता चारोळे घेऊन एकदम लिहून आणले होते. नाही वाचा. आहे सरळ आहे ना. सरळ आहे की नाही? पण सरळ आहे. त्याला एक माणूस लागतो सरळ सरळ नाही सांगायला. तेलानं भरला टाळू. क्या वाट आहे. हा, मातूर दिवाळीचं घ्या, दिवाळीचं. तिकडे येतो मी. तेलानं भरला टाळू, अंगाला लावलं उठणं. टाळू अंगाला लावलं उठणं. काय सांगू, पाणी होत इतकं गरम का वाफा आल्या कुठनं वाफा कुठनं आल्या. तर तुम्ही तिथं उभा राहिलाय म्हणल्यावरती काहीतरी ते किडे करणारच तुम्ही. मी आता चित्रासाठी थांबलोय. कोणाचं काढणार आहे आता फायनल? मी काढतो चित्र, पण एखादं गाणं जर सरांचं झालं असतं तर त्याच्यासोबत मी. घ्या गाण्यावरती चित्र म्हणजे क्या बात आहे. अप्रतिम संयोग. तुम्हाला काही साथ वगैरे लागली तर सांगा. नको. आपण एकटाच बसतो म्हणजे. घ्या. या पोरानो वा वा. फटाके फोडा रे, या पोरानो फटाके फोडा रे, अंगणामध्ये आपुल्या जाळल्या कोणी लवंग्या सगळ्या जाळल्या.
हे काय होतं? हे पुस्कुली होती ती पटकेत सगळेच चांगले नसतात ना, ह्या कधीतरी पुस्कुली. काय काढलंय? काय चित्र कोणाचं काढलंय हे? ओळखा यायला तुझं ओळखणं म्हणजे अवघड काम आहे. नाही ओळखता आलं? एक कोण आहे मिनिट हे? ना. कोण काढलंय आपण हे? अरे ओळखा, हे कॅरेक्टर मी केले बरेचदा. हे कॅरेक्टर तुम्ही केलेलं मी आहे बरं? केलेलं आहे आपल्या इथे. ओळखा 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 ओळखा. कोण आहे? पटकन सांगा. आशावरी. त्यावरी आशावरी. तुम्ही पाणी काढलंय, त्याच्यात बाटली उलटी अशी काहीतरी बुडलेली दाखवली आहे. बरोबर. असावरी कशी असेल? कसं आहे, पाण्यामध्ये रिकामी बाटली तुम्ही अशी टाकलीत, हा, जरा वाकडी केलीत हा. की आवाज कसा येतो? कसा? बबड्या. आणि आशावरी ज्या आहेत त्या पण सारख्या काय होत्या? बुबड्या. म्हणून हे लांबचा आहे पण आहे. मी आशा सोडत नाही सर. नाही नाही आपला पण माझ्या नवऱ्याची बायको. छानच. आता तुम्ही बसा जरा. हा जो माणूस आहे त्याला तुम्ही उठवतो. खालीच बसा जरा. काय ह्यांच्या प्रोड्युसरनी मला पैसे दिलेले, स्पॉन्सर कार्यक्रम ह्यांच्या प्रोड्युसरनी केलेला आहे. त्यांना मी बोला, प्रोड्युसर या, प्लीज. प्रोड्युसर या. प्रोड्युसर आले, प्रोड्युसर आले. या इथे, या इथे, या इथे. या सर. प्रोड्युसर ही जी कलाकृती केलेली आहे मी नाही नाही, आपण- बोलणार हे आहे, तुम्हाला फक्त उभं राहायचं. तर चित्रपटाविषयी फायनली काय सांगाल? सिनेमात काय बघायला मिळणार? हा तर त्यात म्हणजे हिरो हिरोईन असतेच नेहमीच. तर पण हिरोईन जी आहे ती सुरुवातीलाच मरते, तिचा खून होतो. आणि हिरो जो असतो तो खुन्याला शोधत असतो, पण शेवटी कळतं की हिरोनेच खून केलाय. तो हिरोनेच खून केलं म्हणजे पूर्ण picture मध्ये मला कळणार नाही की कोणी खून केलाय नेमकं. तो शोधतोय. गेले ते. हा, बसा. जाऊ दे एवढा त्यांनी. खर्च केलाय, शेटवर दिसत नाही तुम्हाला? हा, 2-2 बैल लावले इथं. हा, मस्कर करत राहिले त्याची. काय बोलताय? 2 एकच बैल आहे. स्वतःला नाही मोजलं काय? जा. वा, पण छान वाटलं. जाऊ दे, त्यांनी तर दिवाळी पहाटची वाटच लावली, पण तुम्ही तिघांनी येऊन आमचं मनोरंजन धन्यवाद. पण केलं. मला असं वाटतं की जाता जाता ह्या दिवाळी पहाटची सांगता मी करावी. फार वेळ घेणार नाही तुमचा. नाही, दोन वाक्यात घे, घे, कळते. घे. आता काय उशीर झालाच नाही. आता वेळ किती पाहिजे तेवढा. एनिवे, तर सादर करते. हे जे आता झालं त्या प्रकरणावरनं आता मला सुचलंय, वाह, नको रुसवे फुगवे, क्या बात है. वा वा. नको रुसवे फुगवे, नको भांडण तंटा, वाह 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 वाह. नको रुसवे फुगवे, नको भांडण तंटा, आला दिवाळीचा सण, लय भारी चल नाचूया. जा जा, तुम्ही त्यातलेच आहे. काय बोलायचं? तुमच्याकडून फार जरा अपेक्षा होती, तुम्ही तशाच आहे. जिनी दिसतोय जिनी. काय माणूस आहे. हो नाही, मला मला सांगा, ही चित्र तुम्ही अशी विकायला काढलीत का अशीच संग्रही करता काय? माझी चित्र, हो. माझी चित्र म्हणजे माझ्या कला आहे. अच्छा. आणि कला आपण विकत नसतो. ए याचं बोला ना, विकायला करता का? हे पुढचं नका सांगू. कसं आहे, म्हणजे लोक चित्र विकत घेतात, म्हणजे घेतात, पण आपण कलेची हो विकायचं कितीला कितीला लोकांना विकता काय? जितक्याला हवा असेल. काही लोक 5 लाख देतात, काही लोक 10 लाख रुपये देतात. काय एवढे? हो हो, तरी तुम्ही इथंच दाढी करता? असू दे ना. दाढीचं राहू दे, तुम्ही कामाचं बोला ना. बरं, मला एक चित्र हवं होतं. तुम्हाला माझं चित्र हवंय? पण वा तेवढे पैसे नाहीत माझ्याकडे. दादा, 10,000. कलेला किंमत नसते. बरोबर आहे, बरोबर आहे. कलेची किंमत कुणी लागते? सांगितलं ना. कशाला पुढचं? 10,000 द्याल का? कुठलं घ्यायचंय सांगा. हे घे, पैसे घ्या पहिले. नाही, बघा ना. मला हे चित्र पाहिजे. तुम्ही बघा, अजूनही चित्र नाही, आहे. नको नको, हेच हे मला असं कसं हे काहीतरी याच्यात पॉझिटिव्हिटी वाटते या चित्रात मला.
हा ह्याच्यात 10,000 दिले. थँक्यू सर थँक्यू सर मला एक विचारायचं हा, हा. होतं ह्याचा मला अर्थ सांगाल का? यामध्ये मी स्वतःचे श्वास मोकळे केले म्हणजे चुकून पानाची पिंक मागे टाकताना थोडस पडलं. ती पानाची पिंक आहे म्हणून तुम्हाला आपलंच वाटतंय. माझे 10,000 वा 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 मजा आली मंडळी, फार मजा आली. आणि दिवाळीच्या निमित्तानं ही दिवाळी पहाट इकडे सादर झाली, पण इतकी भारी वाटली. आणि स्वप्नील सर आपल्या बरोबर आहेत. राजे आहेत ते या फार्म हाऊसचे, त्यांचा हा राजवाडा आहे. सगळ्यांना मी विचारलं सर त्यांची दिवाळी कशी असते, तुम्हालाही मला विचारायचे तुमची दिवाळी कशी असते. माझी दिवाळी खूप सुंदर गेली यावर्षी, कारण जो मंच मला अत्यंत प्रिय आहे, जो मंच मला अत्यंत लाडका आहे, जी माणसं मला अत्यंत प्रिय आणि लाडकी आहेत, त्यांच्याबरोबर मला ही दिवाळी साजरी करता आली. ह्याच्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट काय असू शकते. तर माझ्यासाठी ही दिवाळी आयुष्यभर संस्मरणीय राहणार आहे. क्या बात आहे. आणि मगाशी आपण एक उत्तम दिवाळीचं स्किट केलं, त्या निमित्ताने मला फक्त लोकांना इतकंच सांगायचं आहे की जमल्यास प्रयत्न करा आणि फटाके फोडू नका. त्यातल्या त्यात आवाजाचे फटाके आवर्जून फोडू नका. जर फटाके फोडायचेच असतील तर रोषणाईचे फटाके फोडा, तेही ओपन ग्राउंडमध्ये जाऊन फोडा. सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन फोडा. हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच जितकं आनंदाचं उत्साहाचं ही दिवाळी आहे, तितकंच काळजीचं आहे. आणि ही काळजी आपण सगळ्यांनी मिळून घ्यायची, एकमेकांबरोबर घ्यायची. तर आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा देताना आम्ही आवर्जून हक्काने तुम्हाला ही कळकळीची विनंती करतो की ही दिवाळी आपण जबाबदारीने साजरी करू. वा 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 वा, धन्यवाद सर, धन्यवाद. अभिजित राजेंनंतर आता अभिजित खांडकेकरकडे येऊया. दोन अभिजित शेजारी आहेत. गुरुनाथ अभिजित तर सिरियलमध्ये जसा आहे, अर्थात तो तसा पर्सनल आयुष्यात नाहीये, हे आम्हाला चांगलं माहिती आहे. पण अभिजित, तुझ्या दिवाळीबद्दलच्या आठवणी, जसं यांनी सांगितलंय की काय काय उद्योग केलेले आहेत दिवाळीत सरांनी सुद्धा, तसं दिवाळीतला एखादा भन्नाट किस्सा आठवतोय का? मी लहान असताना हम आपके है कौन तेव्हा प्रचंड फेमस होता, आणि दिवाळीमध्ये तोच ड्रेस पाहिजे, ते अर्ध जॅकेट डिझाईन वाला सलमान खानचा तो ड्रेस. आणि असं आमच्या गाडीला टेकून वगैरे मी असे मस्त स्टाईलमध्ये फोटो काढले होते आणि खूप हट्ट करून तो ड्रेस घेतला होता. बरं, त्यावेळेला सुद्धा भले फटाक्यांबद्दल आता आपण एवढं बोललोय की फटाक्यांचा धोका होताच, त्यामुळे मला आठवतंय एक काहीतरी फटाक्याचं उडून एक एवढं मोठं छिद्र पडलं होतं माझ्या पॅन्टला आणि थोडक्यात मोठा अपघात होता वाचला होता. म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या. आता दिवाळीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, म्हणजे सुट्ट्या संपल्यानंतर शाळा जेव्हा सुरू होते तेव्हा काही दिवस तुम्हाला बघ रंगीत कपडे घालून यायला परवानगी असायची. तेव्हा छान रंगीत कपडे घालून जायचे म्हणून सलमान खानचा तो ड्रेस घालून गेलो आणि मुलं माझ्याकडे बघून हसायला लागली. तर मला कळे ना, ते छिद्र तर मी रफू करून घेतलेलं होतं, बाकी काही असं हसण्यासारखं नव्हतं. तर नेमक्या 2 मुली हिरव्या रंगाचा माधुरी दीक्षितचा ड्रेस घालून आल्या. त्यामुळे बरं, शाळेमध्ये ते मुला मुलींचं तिथून सलमान खानला पण 2 नव्हत्या. तेव्हा तो दिवस मी कसा काढलाय माझं मला माहितीये, कारण शाळेमध्ये मुला मुलींचा चुकून एकमेकांना धक्का जरी लागला तरी कोएड्स मध्ये वगैरे सगळे आवाज सुरू व्हायचे. बापरे, मला असं झालं होतं कुठून हे घालून आलोय आपण, आणि त्या 2 मुलींची काय परिस्थिती असेल मला माहिती. वा 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 वा. इथे अद्वैत दादरकर बसलेला आहे आणि अद्वैत दादरकरची एक बहीण सुद्धा इथं बसलेली, असं नाही तुम्हाला वाटत? नाही, मी असं ऐकलं की तुमच्या सेटवरती सुद्धा हे भावा बहिणीचं नातं खूप रंगतं आणि ही नोकझोक सुरू असते. मी काय म्हणते, आपण भाऊबीज आहे ना, करून टाकूयात का? चालेल. तू आठवण काढली तर भाऊबीज करून घेऊच आपण. करूया ना, लोकांना आवडेल बघायला. हो नक्कीच. या फार्म हाऊस वर झालेली पहिली भाऊबीज. भाऊबीज. चला तर मग. येस, काय देशील ओवाळणी? आता जेवढे पैसे असतील तेवढे देईन. क्या बात है यार. पण अद्वैत बाकी सगळ्यांचं सोडा, अद्वैतने अजूनही परंपरा जपलेली आहे. हे तुम्ही त्याच्या म्हणजे नाही रे, चांगलंच. हे तुम्ही डिझाईन बघा. लहानपणीची परंपरा कशी असते, लोक म्हणतात वाढत्या अंगाचे कपडे घे, तुला पुढे उपयोगी होतील. तर तुम्ही इतके वाढत्या अंगाचे घेतले, किंवा त्याचा टेलरचा प्रॉब्लेम काय झाला, त्याच्या टेलरचा प्रॉब्लेम काय झाला,
तो असा मोबाईलवर बोलत होता. इथे मोबाईल आहे, इथे मोबाईल आहे, नीट पंच नीट येऊ दे. इथे मोबाईल आहे आणि तो असा इथून इथपर्यंत घ्यायचा आणि तेवढाच मोबाईल पडला. ओके, ते असं. आत्ता जरी अद्वैतनी शक्तिमान केला तरी पोरं खुश होतील. अद्वैत म्हणजे तुला Thank you, कळतंय का तुझ्यावरती खरं जेन्युइनली प्रेम निलेशचं आहे. हो आहे. माझा प्रचंड प्रेम आहे. खरंय 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 अगदी अगदी पण खरंय. आपलं अर्धवटच राहिलं. वा वा. पण ही भाऊबीज बघून आता ताईंनी एक आठवण सांगितली, ती सांगा ना प्लीज. हो ना. सचिनला मी ओवाळते आणि किरण शांतराम यांनाही ओवाळते, राखी बांधते. आज 32 वर्ष म्हणजे माझ्या लग्नातले भावाचे सगळे जे कानपिळी वगैरे जे असतं ते सगळे विधी सचिननी केले होते. म्हणजे आहेच, भाऊच आहे माझा. आता डान्सिंग क्वीनच्या या दुसऱ्या पर्वात आम्ही एकत्र करतोय काम, त्यामुळे पहिल्यापासूनच ते भाऊ बहिणीत असतं ना त्याचं नातं, खेचायची गोड असतं पण आंबट जास्त असतं हे नातं, कारण ते खूप खरंय. मला असं वाटतं खूप खरंय आणि ते कनेक्ट झालं. अशा नाती ह्या आपोआप तयार होतात. खरंय. आणि आमची खूप इच्छा होती की खरंच असं काहीतरी करूयात आणि मला असं वाटतं ती इच्छा या मंचावर येऊन पूर्ण झाली आहे आणि ही परंपरा इथे सुरू होईल, झाली असं म्हणायला हरकत नाही आणि आपण ती जपूया. वा 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 वा. आता येणार आहे राधिकाकडे. राधिका, मी मगाशी जसं उल्लेख केला की राधिका ही तशी दिसते तशी नाहीये. सेटवरचे सुद्धा किस्से आम्हाला कळलेलेच आहेत, मागच्या एपिसोड्स मध्ये वगैरे पण आम्हाला कळलेलं आहे की राधिका कशी आहे ऍक्च्युली. एक वेगळाच एक आतमध्ये एक रसायन भरलेलं आहे. त्यामुळे दिवाळीचे किस्से तर अनेक असणार तू केलेले, ते काही आठवत आहेत का छान? माझ्या वडिलांचा बुक बाइंडिंगचा व्यवसाय होता आणि आम्ही लहानपणापासून एक सतत कुठला ना कुठला एक व्यवसाय आसपास बघत आलोय. तर जे एक रेट असायचा, एक काहीतरी एक फिक्स केलेला, समजा एक 100 रुपये या वहीचे असतील तर बाबा वगैरे कोणी नसताना आम्ही व्यापाऱ्यांना सांगायचो हे 120ला आहे. तेव्हापासून उद्योग बिझनेस वुमन तेव्हापासून आहे. म्हणजे वडील पैसे त्यातनं नफा घ्यायचेच, त्यावर आम्ही थोडासा एक नफा घेण्याचा प्रयत्न. अच्छा अच्छा. 300 कोटी पर्यंत कसे पोहोचला? तो बिझनेस तिकडून आहे. ते कंटिन्यू केलं असतं तर खऱ्या आयुष्यात पण तिने तेवढे केलं का? पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रांगोळीची एक जवळजवळ कॉम्पिटिशन असायची आमच्या गल्लीमध्ये. संध्याकाळ झाली की सगळ्या मुली रांगोळी काढायच्या आणि जर समजा एखाद्याची रांगोळी अधिक बरी असेल तर आम्ही असा प्रयत्न करायचो की तिथे ते भुईचक्र जाऊन लावायचं. हे वेगळं रसायन तू म्हणालास ते. हे रसायन डेडली कॉकटेल. मजा यायची असं करण्यात. मजा यायची. साधारणतः तू असं करत असशील, एरवी करतोस तसं आम्ही माझं सांगते. आणि आता काय, अर्थातच आपल्या सिरियलमुळे आणि याच्यामुळे आपल्याला फार वेळ मिळत नाही घरी, पण मला घरी फार थांबायला आवडतही नाही दिवाळीमध्ये. पण वास्तविक मला काम करायला आवडतं आणि कामाच्या जागी कुठलाही सण साजरा करायला अधिक आवडतं. आणि कारण मला फार काही पदार्थ बनवता येत नाही, त्यातनं एक सुटका. कुठलाच नाहीये दिवाळीचा? कुठला तरी बनवत असशील ना? काही चिवडा वगैरे असं बेसिक, पण फार गोड पदार्थ वगैरे नाही करता. बेसिक चिवडा. वा, आज खूप छान वाटतंय की कुटुंब बसलेलं आहे आणि कुटुंबातले सगळे आपले लाडके पाहुणे आज या मंचावरती आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिताताई सराफ आज आपल्या बरोबर आहेत. नेहमीच त्या आमच्यावरती प्रेम करत आम्हाला आशीर्वाद द्यायला येतात, त्याचप्रमाणे त्या आज सुद्धा आलेल्या आहेत. निवेदिताताई, तुमच्या भूमिकेत एक अपनापन आहे.
रुपेरी पडद्यावर तुम्ही एका मागोमाग एक दे दणादण सिनेमे दिलेत. कधी आई, कधी पत्नी, कधी मुलगी, कधी सासू. तुम्ही साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचं अप्रूप वाटतं आणि तोंडातून एकच वाक्य येतं, अगं बाई. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या लाडक्या निवेदिता जोशी सराफ यांना पुन्हा गाडगीळ अँड सन्स लिमिटेड यांच्यातर्फे मिळत आहे एक गिफ्ट वाउचर, ज्यामधून तुम्ही खरेदी करू शकता तुमच्या आवडीचं ज्वेलरी कलेक्शन येत्या सणासुदीच्या काळात. पुन्हा गाडगीळ अँड सन्स लिमिटेड 1832 पासूनचा वारसा असलेली सुवर्णपेढी. बाबा, खूप छान वाटतं की कालच्या आणि आजच्या भागामध्ये थुकरटवाडीच्या या नव्या फार्म हाऊस मध्ये हे सगळे पाहुणे जमलेले आहेत. आता तर कुठे दिवाळी एपिसोडला सुरुवात झाली आहे मंडळी. आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच पाहुण्यांच्या बरोबरीनं याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद.